कालच्या भागामध्ये स्थवीर, नागसेन भंते तसेच राजा मिलिंद यांची भेट होऊन त्या ठिकाणी एकूण एकाच्या वादमध्ये प्रश्न उत्तराचा जो काही तास चाललेला आहे त्यामध्ये भंते नागसेन यांच्या नावासंदर्भात, त्यांच्या प्रवर्ज्य संदर्भात आणि त्यांच्या वयासंदर्भामध्ये जे मिलिंद राजानं प्रश्न उपस्थित केले होते त्या प्रश्नाचं उत्तर स्पष्टीकरण करून नागसेन भंते यांनी कसं सांगितलं हे आपण बघितलेलं आहे। त्याबरोबर आजच्या भागामध्ये पुण्यधर्म कोणते असते या संदर्भात सुद्धा वेगवेगळे उदाहरण देऊन भंते नागसेन यांनी राजा मिलिंद यांच्या मनातील जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नाचं स्पष्टीकरण करून देऊन निराकरण कसं केलं हे आपल्याला आजच्या भागामध्ये बघायचं आहे। जेव्हा राजा मिलिंद यांच्या राज्यामध्ये किंवा दरबारामध्ये नागसेन भंते हे उपस्थित झालेले असताना त्या ठिकाणी पुन्हा आणखी राजा मिलिंद हे प्रश्न विचारतात की भंते पुण्यधर्माच्या आचरणामुळे असे जे आज आपण म्हणाले तर ते पुण्यधर्म काय आहे। म्हणजे या ठिकाणी दोघांचं संभाषण चालू असताना, दोघांचा प्रश्न उत्तर चालू असताना त्या ठिकाणी भंते नागसेन यांनी म्हणले होते की मी काही पुण्यधर्माचं जे काही आचरण आहे तर ते आचरण करतो आहे आणि त्याचे शिक्षण घेतलेलं आहे। तर त्यानंतर त्या ठिकाणी राजाने प्रश्न उपस्थित केला की जे काही पुण्यधर्म आहे तर या पुण्यधर्माच्या आचरणामुळे म्हणजेच काय किंवा पुण्यधर्म म्हणजे काय आहे या संदर्भामध्ये सांगावे। आणि त्यानंतर नागसेन भंतेने राजाला सांगितलं की महाराज, शील, श्रद्धा, वीर्य, स्मृती आणि समाधी हे पुण्यधर्म आहे। म्हणजे या ठिकाणी नागसेन राजाने जे काही शील असेल, श्रद्धा असेल, म्हणजे जे काही आपण बाळगावायचे जे काही शील असतील ते शील आपण कशी बाळगली पाहिजे, कोणत्या तरी गोष्टीवर आपण श्रद्धा कशी ठेवली पाहिजे, आणि त्यानंतर वीर्य म्हणजे जे काही आपली हिंमत आहे किंवा आपलं जे काही धनधाकडपणा आहे, आपण समजा जे काही एखाद्या गोष्टीवर हिमतीनं विश्वास करतो किंवा एखादी अडीअडचण जर आपल्यापाशी निर्माण झालेली असेल त्याला हिमतीनं तोंड देतो, अशा प्रकारे जे काही वीर्य असेल, त्यानंतर एखादी आपण ऐकलेली गोष्ट असेल, ऐकलेली एखादी गाथा असेल, त्या गाथेला जशाच तसे आपल्या आठवणीमध्ये ठेवणे त्याला स्मृती म्हणतात। आणि याचप्रमाणे समाधी सुद्धा जे आपण आपल्या जीवनामध्ये जर काही करायचं असेल तर त्यासाठी समाधी लावणं आवश्यक आहे। अशा प्रकारचे पुण्यधर्म या ठिकाणी नागसेन भंते यांनी सांगितलेले आहे। तर यामध्ये सर्वात पहिले सांगलेली शील, तर या शीलाची ओळख काय आहे तर त्या ठिकाणी मिलिंद राजा म्हणते की भंते शीलाचे लक्षण कोणते, म्हणजे शील हे कसं ओळखायला पाहिजे आपण। तेव्हा भंते नागसेन म्हणतात की महाराज, आधार देणे हे शीलाचे लक्षण आहे। इंद्रिय, बल, बोध्यान, मार्ग, स्मृती पश्चात, सम्यक प्रधान, ऋषीवाद, ध्यान, विमोक्ष, समाधी आणि समापती या सर्व चांगल्या धर्माचा आधार शील आहे। आणि शीलाच्या आधारावर उभारलेला कोणताही चांगला धर्म कधी डगमगू शकत नाही। या ठिकाणी नागसेन भंते म्हणतात की जे काही एकूण एका गोष्टीला आधार देणं म्हणजे हे शीलाचे लक्षण आहे। आणि ज्याकडे काही शील असेल तर त्यांचं जे काही इंद्रिय असेल, म्हणजे आपलं आपल्या मनावर प्रभुत्व असते, आपलं जे बल असते त्याच्यावर आपलं प्रभुत्व असते, चांगल्या गोष्टी आपल्याला सुचतात, चांगलं जीवनामध्ये राहण्याचं जे काही चांगले जीवनाबद्दल जीवन कसं जगावं या संदर्भामध्ये आपल्याला सुचते। आणि त्याप्रमाणे चांगलं प्रधान किंवा ऋतीवाद किंवा ध्यान, विमोक्ष किंवा समाधी लावणं हे सुद्धा योग्य प्रमाणे आपल्याला समजते। आणि त्यामुळं शीलाच्या आधारावर उभारलेला कोणताही एखादा चांगला धर्म असेल तर तो धर्म मात्र कधीही डगमगू शकत नाही। अशा प्रकारच शील आहे।
मग हे असं सांगल्याच्या नंतर त्या ठिकाणी जे काही मिलिंद राजा होते, या मिलिंद राजाला तेवढंही या प्रश्नाचं उत्तर स्पष्टीकरण करून समजलं नाही. त्यामुळे मिलिंद राजा म्हणते की भंते कृपा करून उदाहरण देऊन सांगा. आणि त्यानंतर नागसेन भंते म्हणतात की महाराज, पृथ्वीचा आधार असल्यामुळे समस्त जीव आणि वनस्पती उत्पन्न होतात आणि वाढतात. तद्वतच शिलाच्या आधाराने आणि शिलावर आढळ राहून योगी लोक श्रद्धा, प्रयत्न, जागरूकता आणि चिंतन या निर्मळ ज्ञान या 5 इंद्रियांचा वश करू शकतात. म्हणजे नागसेन भंते म्हणतात की जे जे वस्तू या पृथ्वीवर आहे, तर या पृथ्वीचा आधार त्या वस्तूला असते आणि म्हणून ती वस्तू ही पृथ्वीला धरून राहते. ती कुठे डगमगत नाही, पडत नाही. किंवा जे काही पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण आहे, तर त्या गुरुत्वाकर्षणामुळं जर हवेमध्ये एखादी वस्तू उडालेली असेल, ते सुद्धा पृथ्वीच्या दिशेनेच जाते. आणि त्यामुळं जे काही या योगी लोकमध्ये जे काही श्रद्धा असेल किंवा त्यांचे जे काही प्रयत्न असतील, जागरूकता असेल किंवा चिंतन असेल किंवा निर्मळ ज्ञान असेल, तर या 5 इंद्रियांना वश करून ते या ठिकाणी टिकून राहते, जे काही आपलं मन आहे ते. तरी पण मिलिंद राजा यांना तेवढंसं समजलं नाही. म्हणून मिलिंद राजा परत म्हणतात की म्हणते तरी पण आणखी एका उदाहरणाने समजून सांगा. तेव्हा नागसेन भंते म्हणतात, महाराज, शक्तीच्या जोरावर होणारी सर्व कामे पृथ्वीच्या आधारावर आणि पृथ्वीवर उभे राहूनच केली जातात. तद्वतच योगी लोक शिलाच्या आधाराने व शिलावर आढळ राहून इंद्रियांना वश करू शकतात. नंतर नागसेन भंते म्हणतात की एखादी वस्तू फक्त या पृथ्वीच्या जोरावरच किंवा पृथ्वीचा आधार घेऊनच टिकून असते. ज्याप्रमाणे एखादा पृथ्वीपासून आपण दगड जर दूर फेकलेला असेल, तो दगड सुद्धा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळं पृथ्वीवर येऊन पडते, म्हणजे पृथ्वीचा आधार तो घेते. आणि त्याचप्रमाणे एखादा जे काही योगी लोक असते, तो जे काही शील असते त्या शिलाच्या आधाराने किंवा शिलाला आढळ राहून आपले जे काही सर्व इंद्रिय आहेत, ते सर्व इंद्रियाला त्या शिलाद्वारे आपल्या काबूमध्ये, वशमध्ये करू शकते. एवढं सांगून सुद्धा राजा मिलिंद यांना स्पष्टपैकी समजलं नाही. म्हणून राजा मिलिंद म्हणतात की तरी पण अजून उदाहरणारे स्पष्ट करून सांगा. तेव्हा भंते नागसेन म्हणतात, महाराज, एखाद्या शहराची उभारणी करणारे इंजिनियर प्रथमतः त्या जागेचे नीटनेटके करतात, काटेरी व इतर झाडे तोडून टाकतात, जमिनीला समपातळीत करतात, यानंतर सडका आणि चौकाचे नकाशे तयार करतात. आणि उदाहरणाप्रमाणे योगी लोक क्रमाक्रमाने शिलाच्या आधाराचे आपले दोष दूर करून विवेक व ज्ञान लाभ करून घेतात. आणि मग त्यांना 5 इंद्रिय अर्थात नैतिक शक्ती प्राप्त होत असते. जसा एखादा जो काही घर बांधणारा इंजिनियर असेल किंवा घराचं डिझाईन बनवणारा कोणी असेल, तो त्या ज्याप्रमाणे पहिली जागा बघतो, जागा बघितल्याच्या नंतर त्या ठिकाणी जे काही काटे असतील, काही झाडं असतील, त्यांची तोडणी करतो, त्याला तोडून टाकतो, सर्व साफ मैदान करतो. आणि कुठं चढ उतार जर असेल तर तो सुद्धा एक लेवल करतो आणि लेवल करून त्या ठिकाणी घर बांधायला सुरुवात करतो. याप्रमाणे एखादा योगी लोक असेल तर तो कर्माकर्मानं आपलं काय आपल्या जीवनामध्ये असलेले, आपल्या मनामध्ये असलेले जे काही शील आहे, त्या शीलाच्या आधारानं आपल्या मनामध्ये निर्माण होणारे जे काही दोष आहेत, या दोषाचा विवेक आणि ज्ञान लाभ करून घेतात. आणि मग त्यांना 5 इंद्रिय, जे काही आपले इंद्रिय आहेत 5 प्रकारचे, त्या सर्व इंद्रियावर भौतिक शक्ती प्राप्त करतात. तरी पण त्या ठिकाणी मिलिंद राजाला आणखी याचं स्पष्टीकरण समजलं नाही. म्हणून मिलिंद राजा परत विचारतात की भंते, अजून एखाद्या उपमेद्वारा समजून सांगा. आणि नंतर नागसेन भंते सांगतात की जसे खेळाडूस जर आपले कौशल्य दाखवायचे असल्यास सर्वप्रथम मैदानावर असलेले दगड, झाडे काढून तेथील जमीन खोदून टाकतात आणि नंतर मऊ जमिनीवर आपले कौशल्य दाखवितात, तसेच योगी लोक शिलाच्या आधाराने आपले दोष दूर करून विवेक व ज्ञान लाभ करून घेतात. आणि मग त्यांना 5 इंद्रिय व शक्ती, स्वावलंबन, धम्मचिकित्सा, सहनशीलता, आनंद, शांतता, ध्यान आणि समतोलपणा ही 7 संबोधित अर्थात अरहंत पदाच्या कसोट्या सद्गुणाकरिता चित्तात ध्यान ठेवणे व त्यांचे रक्षण करते.
क्लेशात चित्तातून कायमचे घालविणे व त्यांचे प्रयत्नाचे मार्ग बंद करणे आणि 4 प्रकारचे सम्यक प्रयत्न असामान्य सामर्थ्याचे मूळ घटक अर्थात 4 सम्यक प्रधान, हर्षाच्या 4 अवस्था अर्थात 4 ऋतुवाद, जीवनमुठीचे 8 प्रकार म्हणजे अष्टांगिक मार्ग आणि आध्यात्मिक मुक्तीचे 8 प्रकार अर्थात विमोक्ष, 4 प्रकारचे ध्यान अर्थात चिंतन, 8 समापती इत्यादी दुसरे धर्म ते वंश करून घेतात. आणि यानंतर सुद्धा नागसेन भंतेने जे राजा मिलिंद यांना समजावून सांगितले की जसा एखादा खेळाडू असतो तर ते खेळाडू आपला खेळ खेळण्यासाठी एखाद्या मैदानावर जाऊन सर्वात पहिले तो जमीन खोदतो. आता आपण बघितलेलं आहे बघा, जे कबड्डी वगैरे खेळतात किंवा कुस्त्या खेळतात त्या ठिकाणी पहिले जमिनीला ते खोदतात. खोदून त्या ठिकाणची जे काही माती असेल त्या मातीला भुसभुशीत करतात की त्या ठिकाणी समजा पडल्या गेलं तर त्याला लागू नये म्हणून. आणि भुसभुशीत केल्याच्या नंतर त्या मातीमध्ये हे जे सर्व काही खेळ असतात ते खेळ करतात किंवा जे काही आपल्याकडे कौशल्य असेल ते कौशल्य त्या ठिकाणी दाखवतात. आणि त्याचप्रमाणे जे काही योगी लोक असतात तर हे योगी लोक शिलाच्या आधाराने आपले सर्व जे काही मनातले दोष असतील तर ते दोष उपटून फेकतात आणि त्याप्रमाणे जे काही 5 प्रकारची इंद्रिय असतील किंवा स्वावलंबन असेल किंवा धम्मचिकित्सा असेल किंवा सहनशीलता असेल किंवा आपल्या जीवनातला आनंद असेल आणि शांतता असेल किंवा ध्यान समाधी असेल यामध्ये आपली कसोटी लावतो. आणि त्याप्रमाणे जे काही सद्गुण आपल्या जीवनामध्ये काही सद्गुण करायचे असतील त्या ठिकाणी चित्तात स्थान ठेवणं, त्याचं रक्षण करणं, जे काही क्लेश आहे आपल्या मनामध्ये तर ते या चित्तामधून काढून टाकणं आणि ते क्लेश परत आपल्या मनामध्ये येऊ नये तर त्यासाठी आपल्या मनाचे सर्व दरवाजे बंद करणं आणि त्याप्रमाणे सम्यक प्रयत्न म्हणजे चांगले प्रयत्न करणं आणि सामर्थ्याचे मूळ घटक आता जे काही सम्यक प्रधान आहेत, हर्षाच्या 4 अवस्था आहेत आणि त्याचप्रमाणे जे काही अष्टांगिक मार्ग आहेत या सर्व अष्टांगिक मार्गाचा तो व्यक्ती पालन करतो. आणि अशाप्रमाणे दुसरे जे काही धर्म आहेत तर त्या धर्माचा प्रवेश यांच्या मनामध्ये होऊ शकत नाही. फक्त चांगला जो धम्म आहे त्या धम्माचा प्रवेश किंवा जे काही अष्टांगिक मार्ग असेल, पंचशील असेल यांचा जे काही जीवन मुक्तीचा जे काही आधार आहे ते आधार मात्र तो मानतो. महाराज भगवान बुद्धाने सुद्धा म्हटलेले आहे की शिलावर आढळ राहून निष्ठेने आपल्या चित्ताला भावनेशी वश करून घेतो. संयमी आणि बुद्धिमानी भिक्षू मायावी मोहजात कधी ना कधी फसता त्यातून तो सकुशल मुक्त होतो अर्थात तृष्णारूपी जटाचे अंतर्बाह्य सर्व पास तोडून टाकतो. आणि अशाप्रमाणे भगवान बुद्धाने सुद्धा सांगितलेलं आहे असं नागसेन भंते म्हणतात की भगवान बुद्धाने काय सांगितलं की एखादा जो काही भिक्खू असतो तो भिक्खू अशाप्रमाणे आपल्या मनातून जे काही सर्व क्लेश असतील ते क्लेश काढून टाकतो, वाईट काही भावना असतील ते काढून टाकतो आणि परत ते क्लेश आपल्या मनामध्ये येऊ नये त्यासाठी येणारे असे दरवाजे सुद्धा बंद करतो. त्यामुळं आपलं जे मन आहे तर हे मन फक्त प्रसन्न असून आपले जीवन कल्याणकारक राहील आणि आपल्या जीवनामध्ये जे काही शील असेल, जे काही अष्टांगिक मार्ग असेल किंवा जे काही पारामिता असतील यांचंच फक्त तो पालन करतो. पृथ्वीप्रमाणे शील हा प्राणी मात्रांना मागल्या आणि अभिवृद्धीचा मूळ आधार आहे. सर्वच बुद्धाच्या शिकवणुकीची सुरुवात शिलात आहे. शिलावरच निर्वाण प्राप्ती अवलंबून आहे. याप्रमाणे नागसेन भंते म्हणतात की जे काही भगवान बुद्धाचा जो काही धम्म आहे हा धम्म फक्त जे काही भगवान बुद्धाचं जो काही शील आहे सांगितलेलं त्या शिलामध्ये सर्व काही आहे आणि या शिलावरच निर्वाण पद प्राप्त सुद्धा होऊ शकते आपल्याला की त्याच्यावरच अवलंबून आहे असे त्या ठिकाणी नागसेन भंते म्हणतात. आणि त्यानंतर मिलिंद राजा म्हणते की भंते नागसेन आपले कथन अगदी योग्य आहे. आणि असे वेगवेगळ्या प्रकारे नागसेन भंतेनी उदाहरण देऊन देऊन या शिलाबद्दल किंवा जे काही धम्म आहे तर या धम्माबद्दल सांगितल्याच्या नंतर राजा मिलिंद यांना स्पष्ट समजलेलं आहे. यानंतर यामध्ये दुसरं सांगलेलं होतं की श्रद्धा. जे काही नागसेन यांनी सांगितले होतं की जे काही पुण्यधर्मामध्ये जे काही गोष्टी सांगल्या होत्या त्यामध्ये दुसऱ्या प्रकारची होती की त्या ठिकाणी श्रद्धा सांगली होती. मग श्रद्धेची ओळख काय तर त्या ठिकाणी राजा म्हणाला भंते नागसेन श्रद्धेची लक्षणे कोणती. म्हणजे नागसेन भंतेने सांगितलं होतं की श्रद्धे संबंधात तर मग या श्रद्धेची लक्षणे कोणती आहेत असं मिलिंद राजा त्या ठिकाणी विचारतात.
तेव्हा नागसेन भंते म्हणतात, महाराज, मनात प्रसन्नता आणि महत्वाकांक्षा उत्पन्न करणे ही श्रद्धेची लक्षणे आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये आपल्या मनाला प्रसन्न ठेवलं पाहिजे आणि जे काही महत्वाकांक्षा आहे, जे काही शील असेल, पारायणता असेल, याला धरून जे काही महत्वाकांक्षा असेल ते महत्वाकांक्षा आपल्या मनामध्ये निर्माण करणं म्हणजे श्रद्धेची हे लक्षणे आहे. तर यामध्ये पण प्रसन्नता उत्पन्न करणे हे श्रद्धेचे लक्षण कसे असू शकते, म्हणजे कसे असते, असं त्या ठिकाणी मिलिंद राजा विचारते. मग नागसेन भंते त्या ठिकाणी म्हणतात की महाराज, श्रद्धा ही साता निराश झऱ्याप्रमाणे आहे. तिचे उगमस्थान चित्तात आहे. श्रद्धा ही चित्तावरील मोठे अडथळे म्हणजेच लालसा, मत्सर, बौद्धिक स्थितीचा, आध्यात्मिक गर्व आणि कुशलता या 5 दोषांना पिटाळून लावते आणि त्यामुळे मन अगदी प्रसन्न, निर्मळ व निर्धास्त बनते आणि म्हणूनच चित्तात प्रसन्नता निर्माण करणे हे श्रद्धेचे लक्षण आहे. या ठिकाणी नागसेन भंते याने जे काही श्रद्धा आहे त्या श्रद्धेचे लक्षण या ठिकाणी काय सांगलेले आहेत की एखादा जो काही झरा आहे, पाण्याचा झरा आहे, झरा कुठून तरी येत आहे, ते कुठून वरून येते माहित नाही, परंतु खाली येत आहे आणि झऱ्याचं जे काही पाणी असेल, जरी त्या एखाद्या जमिनीमधून झरा निर्माण झालेला असेल तरी पण त्या झऱ्याचं येणारं जे काही पाणी असते हे पाणी एकदम निर्मळ असते, पिण्यायोग्य असते आणि त्याचे जे काही उगमस्थान असते त्याप्रमाणे हे काही या जीवनातलं जे काही आहे तर या जीवनामध्ये श्रद्धेचं जे काही उगमस्थान असते तर हे श्रद्धेमध्ये असते आणि आपल्या चित्तामध्ये असते. आणि श्रद्धा ही चित्तामध्ये वरील जे काही मोठमोठे अडथळे असतात, आपल्या चित्ताला एकरूप ठेवण्यासाठी जे काही मोठमोठे अडथळे येतात त्या अडथळ्याला श्रद्धा ही दूर लोटते. आणि जर आपल्या मनामध्ये जर अशी चित्ता समजा जर तयार झाली, आपल्या चित्तामध्ये जे काही श्रद्धा तयार झाली, तर श्रद्धा तयार झाल्याच्या नंतर आपल्या मनामधून जे काही मत्सर असेल, एकूण एकाचा जे काही मत्सर किंवा हेवा देवा आपण करत असेल तर यांची शिथिलता होते, म्हणजे ते हेवा देवा करणं आपण करू शकत नाही. त्याप्रमाणे आध्यात्मिक गर्व हे सुद्धा आपल्या मनामधून कमी होतो. म्हणजे कोणाबद्दल जर आपल्या मनामध्ये गर्व निर्माण होत असेल, कोणत्या गोष्टीविषयी आपल्याकडे जर गर्व निर्माण होत असेल तर अशा प्रकारचा गर्व सुद्धा आपल्या मनातून कमी होतो. त्याचप्रमाणे जे काही कुशंका असतील, कोणत्याही गोष्टीबद्दलच्या काही शंका असतील, या शंका सुद्धा आपल्या मनामधून दूर होतात. तर या सर्व गोष्टीला हे जे काही 5 वस्तू आहेत त्यांना पिटाळून लावते, ही आहे श्रद्धा. आणि त्यामुळे मन अगदी प्रसन्न होते आणि निर्मळ व बिनधास्त होते. म्हणजे मनामध्ये कोणताही क्लेश राहत नाही, कोणत्याही प्रकारची शंका राहत नाही, कोणत्याही प्रकारचा गर्व राहत नाही किंवा कोणत्याही कोणाच्याही बद्दल मत्सर हेवा दावा राहत नाही. आणि म्हणूनच चित्तात प्रसन्नता निर्माण करणे म्हणजे आपलं जे काही चित्त आहे तर या चित्तामध्ये प्रसन्नता निर्माण करणे आणि जे काही वाईट गोष्टी असतील त्याचा नायनाट करणे हे श्रद्धेचं लक्षण आहे, असं त्या ठिकाणी नागसेन भंतो म्हणतो. परंतु नंतर मिलिंद राजा म्हणते की भंते, कृपा करून ही उदाहरणे देऊन सांगा. मग नागसेन भंते म्हणतात की महाराज, कल्पना करा की कोणी चक्रवर्ती राजा आपल्या चतुर्गिनी सेनेसह जात असता वाटेतील एखाद्या लहान ओढा ओलांडून पलीकडे जातो, तेव्हा गजदळ, घोडदळ, सारथदळ यांच्यामुळे या घोड्याचे पाणी खराब, गढूळ व रेताड होईल. परंतु पलीकडे गेल्यानंतर राजाने आपल्या हुजऱ्यासह हुकूम सोडला की मला पाणी प्यायचे आहे, पाणी आण. आणि त्यानंतर ठीक आहे महाराज असे म्हणून त्याने पाणी आणून त्यात राजाजवळ असलेले पाणी साफ करावयाच्या त्रुटीचे तुकडे टाकले, तर रेती, शेवाळ, अन्य गाळ तळाला बसून पाणी अगदी स्वच्छ व शीतळ व निर्मळ होईल, तेव्हा ते पाणी प्यावे. या उदाहरणाने आपण समजले असाल की पाणी म्हणजे चित्त होय, हुजऱ्या म्हणजे योग्य भिक्षू होय आणि रेती, कणकण, शेवाळ म्हणजे मनाचे दोष पाणी असून स्वच्छ करावयाची त्रुटी आहे. श्रद्धा होय, त्रुटी म्हणजे श्रद्धा होय आणि त्रुटीच्या योग्य पाणी स्वच्छ निर्मळ बनते. तसे श्रद्धा उत्पन्न होतात चित्ताचे सर्व दोष नाश पाहून चित्त स्वच्छ, निर्मळ व प्रसन्न बनते. म्हणूनच प्रसन्नता उत्पन्न होणे हे श्रद्धेचे लक्षण आहे. म्हणजे या ठिकाणी मिलिंद राजाने विचारलं की नेमकं श्रद्धेचं लक्षण आपण कसं ओळखायला पाहिजे किंवा कसं असायला पाहिजे. तर त्यानंतर या ठिकाणी भंते नागसेन यांनी समजावून सांगितलं होतं
की ज्याप्रमाणे समजा एखादा राजा आपल्या लव्या जम्यासह जे काही सैनिक असतील, घोडे असतील, हत्ती असतील, अशा प्रकारचे सर्व सैन्य घेऊन तो कुठून तरी जात आहे आणि जाता जाता त्याला एखादा नाला लागला, ओढा लागला, त्या ओढ्याला पाणी आहे आणि त्या पाण्यामधून यांचे घोडे, हत्ती आणि पायदळ जे काही सैनिक आहे हे सैनिक चाललेत. मग यांच्या पायानं त्या ठिकाणी जे काही चाललेलं पाणी आहे किंवा जे काही ओढा आहे हा ओढा गढूळ होतो. परंतु गढूळ झाल्याच्या नंतर ज्याप्रमाणे समजा राजाला एखादी तहान लागली आणि राजाने त्या एखाद्या सैनिकाला आदेश दिला की मला पाणी पिवायचं आहे आणि या ओढ्याचं पाणी घेऊन या, तेव्हा मात्र ते पाणी पूर्ण गढूळ राहील. म्हणजे त्याप्रमाणेच आपलं मन हे गढूळ असते आणि गढूळ मनाला ज्याप्रमाणे ते पाणी आणल्याच्या नंतर त्या पाण्याला स्वच्छ करण्यासाठी, कारण ते पिण्याचे योग्य नसते म्हणून त्याला स्वच्छ करण्यासाठी त्यामध्ये त्रुटी फिरवतात, त्रुटी करून त्याला साफ करतात आणि साफ करून तो पाणी पिण्यायोग्य होते. त्याप्रमाणे आपलं जे काही मन असते तर हे मन सुद्धा त्याच्यामध्ये अशा प्रकारची काही आपल्या सर्दीची त्रुटी फिरवली पाहिजे आणि मनाला साफ केलं पाहिजे, असं या ठिकाणी मिलिंद राजा त्या ठिकाणी नागसेन भंते हे समजून सांगतात. आणि यानंतर सुद्धा राजा म्हणते की भंते, मनात महत्वाकांक्षा उत्पन्न करणे हे श्रद्धेचे लक्षण कसे काय. आता या ठिकाणी आपल्या मनामध्ये जे काही महत्वाकांक्षा आपलं मन तयार करते तर याचं लक्षण काय असं राजाने विचारले असताना नागसेन भंते म्हणतात की महाराज, योगी दुसऱ्या सत्पुरुषाच्या चित्तमुक्तीची श्रोतापत्ती, सकृदागामी, अनागामी व अर्हंत अर्थात जीवनमुक्त अवस्थेची जाणीव करून होऊन स्वतः त्याहीपेक्षा पुढे जाण्याची आकांक्षा बाळगतो, ज्या पदाची त्याला अद्याप प्राप्ती झालेली नाही आणि जे अदृश्य अद्याप पाहता आलेले नाही त्यासाठी निष्ठापूर्वक प्रयत्न व परिश्रम करतो. महाराज, या उदाहरणावरून मनात महत्वाकांक्षा निर्माण करणे हे श्रद्धेचे लक्षण आहे. म्हणजे श्रद्धेमुळे आपल्या मनामध्ये महत्वाकांक्षा कशी निर्माण होते तर त्या ठिकाणी नागसेन भंते सांगतात की एखादा जे काही योगी असेल किंवा भिक्खू असेल किंवा साधक असेल तर तो जे काही दुसऱ्याच्या सत्पुरुषाच्या चित्तेची किंवा मुक्तीची किंवा सुरक्षिततेची किंवा सकुदागामी, अनागामी किंवा अर्हंत अर्थात जीवनमुक्त अवस्थेची जाणीव होते. आणि जीवनमुक्तीची जेव्हा जाणीव त्याला होते तेव्हा मात्र ते त्या मार्गावर किंवा त्या रस्त्याने चालू लागतो. ज्याप्रमाणे समजा एखाद्या गावाला जायचं असते, गावाला जायच्या नंतर त्या गावाची ज्या गावाचं जेव्हा नाव आपल्याला कळते की आपल्याला कोणत्या गावाला जायचं आहे तर त्या गावाचं नाव कळल्याच्या नंतर आपण त्या मार्गाने निघतो. पण जर समजा गावाचं नावच नाही कळलं तर आपण ते मार्ग समजेल का, समजणार नाही. तर अशाच प्रमाणे एखादा जो काही साधक आहे तर त्याला अशा प्रकारची पूर्ण जे जाणीव झाली तर जाणीव झाल्याच्या नंतर तो आपल्या जीवनामध्ये कल्याणकारक राहण्यासाठी किंवा जे काही आपल्या जीवनाला जे काही सिलवान बनवण्यासाठी, अष्टांग मार्गाची बनवण्यासाठी तो प्रयत्न करतो. आणि अशा प्रमाणे महत्वाकांक्षा, याला म्हणतात महत्वाकांक्षा, जे श्रद्धेचे लक्षण आहे असं म्हणतात. यानंतर सुद्धा मिलिंद राजा म्हणते की भंते, उदाहरणाने स्पष्ट करण्याची कृपा करावी. म्हणजे परत एकदा समजलं नसल्यामुळं परत एकदा उदाहरण देऊन समजून सांगा असं त्या ठिकाणी म्हणतात. तेव्हा नागसेन भंते म्हणतात, महाराज, पर्वत शिखरावर जोरदार वृष्टी वर्षाव झाला असता ते पाणी खालच्या बाजूला वाहत जाते. मग गिरी, कंदर, गुफा व लहान मोठे सर्व नाले भरून जातात. नंतर नदीला पूर येतो आणि ती आपली पातळी ओलांडून वाहू लागते. समजा तेवढ्याच एका मागून एक असा लोकांचा समूह पलीकडे जाण्यासाठी आला, परंतु त्यांना नदीची खोली माहीत नाही म्हणून ते सर्व लोक नदीच्या तटावर विचार करीत बसण्यापलीकडे काही एक करणार नाही. परंतु तेवढ्या अवधीत एखादा इसम तेथे आला व आपली शक्ती ओळखून धैर्याने पाहून पहिले तरी गेला तर त्याला पाहून इतरही लोक पलीकडे जाऊन पोहोचतील. महाराज, अगदी याच उदाहरणाप्रमाणे एखादा भिक्षू दुसऱ्या सत्पुरुषांना उंच अशा निर्वाण पदात पोहोचलेला पाहून तो स्वतः देखील आपली सर्व शक्ती एकवटून त्या पदापर्यंत पोहोचण्याची महत्वाकांक्षा बाळगतो आणि त्यासाठी प्रयत्न व परिश्रम करतो. यावरून मनात महत्वाकांक्षा निर्माण करणे हे श्रद्धेचे लक्षण आहे. संयुक्त निकाय ग्रंथात भगवान बुद्धाच्या कथनाचा उल्लेख आहे की श्रद्धेय मनुष्य अडचणीचा पर्वत ओलांडून जातो, तत्परतेने सागर पार करून जातो आणि वीर्याने दुःख शमन करतो आणि प्रज्ञेने पूर्णतः मुक्त होऊन जातो. अशा प्रमाणे या ठिकाणी नागसेनाने दुसरं उदाहरण देऊन सांगितलं की ज्याप्रमाणे एखादा ओढा आहे, नाला आहे मोठा,
आणि त्या नाल्याच्या समोर म्हणजे याचं उगमस्थान असलेले जे काही टेकडी असेल, जे काही पहाड असेल, त्या पहाडावर पाऊस पडलेला असावा आणि पाऊस पडल्याच्या नंतर ते सर्व टेकड्यावरचं पाणी एक छोट्या छोट्या नाल्यामध्ये जमा होते आणि छोट्या छोट्या नाल्याचा समोर जाऊन एक मोठा ओढा तयार होतो, मोठा नाला तयार होतो. आणि अशामध्ये त्या नद्याला पूर आलेला असताना किंवा जास्त पाणी असताना त्या ठिकाणून एका मागून एक लोक जाण्यासाठी, ओढा पार करण्यासाठी त्या ठिकाणी आलेले असताना जर त्यांना तो त्या ओढ्यावर कधी गेलेले नसतील, त्या नाल्यामधून कधी गेलेले नसतील, तर त्यांना त्यातला अंदाज सुद्धा लागणार नाही की हा जो नाला आहे हा किती खोल आहे, ओढा जी आहे ती किती खोल आहे याचा अंदाज लागत नाही. म्हणून तो त्या ठिकाणी त्या काठावर बसून फक्त विचार करत बसतात की आपण जावं की नाही, जावं की नाही, जावं की नाही. परंतु तेवढ्यामध्ये एखादा दुसरा कोणीतरी माणूस आला जो रोज त्या ओढ्यातून येणं जाणं करत आहे आणि असं करताना त्याला माहित राहते की या ठिकाणी आता पाण्याची पातळी किती आहे आणि म्हणून तो आपलं धैर्य तयार करून तो त्या पाण्यामधून निघून जातो. आणि निघून गेल्याच्या नंतर जेव्हा तो माणूस निघून गेला तेव्हा समजते की आपल्याला पाणी सुद्धा त्या माणसाच्या तिथे किती आहे. मग हे या माणसाने बघितलं होतं, जे काठावर उभे होते तर ते सुद्धा बघतात की हा माणूस गेलेला आहे आणि पाणी या ठिकाणापर्यंतच आहे, त्याच्यामुळे आपण सुद्धा जाऊ शकतो. हे महत्वाकांक्षा याच्या मनामध्ये निर्माण होती आणि महत्वाकांक्षा निर्माण झाल्यामुळं हे सुद्धा त्या माणसाच्या माग जाऊ शकतात. आणि अशाच प्रमाणे आपल्या सुद्धा मनामध्ये किंवा भिक्खूच्या मनामध्ये जर एखादा कोणीतरी भिक्खू असेल जो उच्च पदावर गेलेला आहे, जो अरहंत झालेला आहे, जो बुद्ध झालेला आहे, अशा व्यक्तीला, बुद्धाला जर कोणी बघितलं तर त्यांच्यासारखं आपण बी व्हायला पाहिजे अशी महत्वाकांक्षा आपल्या मनामध्ये निर्माण करतो आणि त्यापर्यंत तो वाटचाल करतो, असं या ठिकाणी नागसेन भंते म्हणतात. तेव्हा मिलिंद राजा म्हणते आपण फारच छान सांगितलेलं आहे. आता यानंतर जे काही तिसरी गोष्ट होती ते म्हणजे वीर्याची ओळख. राजा म्हणाला, भंते वीर्याची ओळख कशी करावी ते आपण सांगा. म्हणून नागसेन भंते म्हणतात, महाराज दृढ करणे ही वीर्याची ओळख आहे. वीर्याचा आधार दिला असता कोणतेही पुण्यधर्म कधीही डगमगत नाही. म्हणजे या ठिकाणी नागसेन भंते म्हणते की वीर्य म्हणजे जे काही एखादा देण्याचा जे काही आधार असेल तो आधार, त्यामुळं की एखादं काम करताना आपण डगमगू शकत नाही अशा प्रकारचा जे काही आधार आहे आणि हा आधार म्हणजे पुण्यधर्म आहे. त्या पुण्यधर्मामुळे माणूस कधीही डगमगत नाही. तेव्हा मिलिंद राजा म्हणते की भंते उपमेने समजल्यावर बरे होईल. म्हणजे त्या ठिकाणी एखादी उपमा देऊन, उदाहरण देऊन मला समजून सांगा असे मिलिंद राजा त्या ठिकाणी बोलतात. म्हणून नागसेन भंते म्हणतात, महाराज जसे कोणी मनुष्य आपले घर ढासळत आहे असे पाहून त्यास खांबाचा आधार देऊन दृढ करतो, त्यामुळे ते घर ढासळून पडू शकत नाही. याप्रमाणेच वीर्याचे आधार देऊन दृढ केलेले पुण्यकर्म कधीही डगमगू शकत नाहीत. म्हणजे एखादं जर घर मोडकळीत आलेलं असेल तर त्या मोडकळीत आलेल्या घराला एखादं दुसरं लाकूड लावून समजा आधार देऊन उभं केलं आणि असं लाकूड देऊन उभं केल्याच्या नंतर आपल्याला असं वाटलं की आता हे घर पडू शकत नाही, तर याचप्रमाणे जे काही वीर्य आहे किंवा आधार आहे हे आपल्या जीवनाला सुद्धा असा पुण्यकर्माचा आधार लागतो. किंवा पुण्यकर्म जर आपण केले तर आपलं जे काही जीवन आहे ते जीवन डळमत नाही किंवा आपल्या जीवनाला काही धोका निर्माण होत नाही हे त्याला माहित होते. आणि यावर सुद्धा मिलिंद राजा म्हणते की कृपा करून पुन्हा उदाहरणाने समजल्यास तर बरे होईल. म्हणून नागसेन भंते म्हणतात की महाराज समजा एखादा मोठ्या फौजेने लहान फौजेचा पराभव केला असता, हरलेल्या राजाने आघाडीला असणाऱ्या फौजा मजबूत करण्यासाठी दुसरी कुमक लढण्याची पाठवली असता तुंबळ युद्ध करून त्या फौजेचे विजय पावलेल्या मोठ्या फौजेचा पराभव करावा. महाराज याप्रमाणे दूर करणे हे वीर्याचे लक्षण आहे. महाराज या गुणांना दृढ आधार मिळतो, ते गुण नाश पावत नाही. भगवंताने सुद्धा सांगितले की हे भिक्षूंना वीर्यवान आर्य श्रावकाने पापांना त्याग करून पुण्याची वृद्धी करावी, दुष्टत्वाचा त्याग करून चांगुलपणाचा विकास करावा आणि स्वतःला शुद्ध करावे. म्हणजे या ठिकाणी नागसेन भंते सांगतात की ज्याप्रमाणे एखादी समजा दोन गटामध्ये लढाई झालेली असेल आणि एक गट छोटा आहे, एक गट मोठा आहे, त्यामुळे जे काही मोठा गट आहे तो मोठा गट जिंकणार आणि छोटा गट आहे तो हरणार. आणि हरणारा गट जो आहे, या हरणाऱ्या गटाचा जो काही राजा असेल त्या राजाकडे जर आणखी सैन्यबळ असेल आणि आता आपलं सैन्य हरत आहे हे म्हणून त्याने आणखी सैन्य पाठवलं आणि सैन्य पाठवल्याच्या नंतर
मग समोरचा जो जिंकणारा जो काही राजाचा सैन्य आहे त्यांच्यापेक्षा यांचं सैन्य वाढलं, म्हणून आपण या राजानं त्या राजाला हरवून टाकलं. आणि अशाच प्रमाणे जे काही आपले गुण असतात, तर या गुणामध्ये जे काही वाईट गुण असतात, या वाईट गुणापेक्षा चांगले जे गुण असतात, हे चांगले गुण हे जास्त असले पाहिजे. आणि त्यामुळं चांगले गुण असल्याच्या नंतर वाईट गुणाचा आपण पराभव करू शकतो. किंवा अशा प्रमाणे आपल्या मनामध्ये जे काही वीर्यवान किंवा जे काही वाईट गुण आहे, ते वाईट गुण आपल्या मनामध्ये न येऊ देण्यासाठी काही आधार निर्माण होते. आणि नंतर त्या ठिकाणी मिलिंद राजा म्हणते की भलते आपण अगदी योग्य कथन केलेले आहे. यानंतर दुसरी गोष्ट सांगितली होती ती म्हणजे स्मृती. तर यानंतर राजा म्हणते की भंते नागसेन, स्मृती ओळखण्याचे लक्षण काय आहे? तेव्हा नागसेन भंते म्हणतात, महाराज अचूक आठवण ठेवणे आणि स्वीकार करणे हे स्मृती ओळखण्याचे खरे लक्षण आहे. तर स्मृती म्हणजे काय की एखादी गोष्ट ऐकलेली असेल, बघितलेली असेल, ती आपण आपल्या मनामध्ये जशीच्या तशी उतरवली पाहिजे, समजून घेतली पाहिजे आणि आठवण ठेवली पाहिजे. नंतर मिलिंद राजा म्हणतात की भंते अचूक आठवण स्मृती ओळखण्याचे लक्षण काय, कसे काय हो? तर त्यानंतर मिलिंद राजाला नागसेन भंते म्हणते की महाराज हे चांगले, हे वाईट, हे बरोबर, हे चुकीचे, हे महत्वाचे, हे सामान्य आणि हे अंधकारमय, हे प्रकाशमय यांच्या स्मृतीच्या योग्य वारंवार आठवण होत राहणे. म्हणजे काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय खराब आहे, अशा प्रकारचं जे काही आपल्याला समजते, तर हे या स्मृतीच्या ओळखीमुळे की आपण याच्या अगोदर काहीतरी बघितलेलं आहे की त्याच्यामुळे ही आता जी गोष्ट वाईट ठरू शकते, चांगली ठरू शकते, म्हणजे एक अनुभव समजा. तर त्याप्रमाणे अनुभव म्हणजे स्मृती असते, तर ते अशामुळे ओळखायला येते. त्यानंतर नागसेन भंते म्हणतात, महाराज हे 4 स्मृती प्रस्थान, हे ऋषीपाद, हे 4 सम्यक प्रधान, ही 5 इंद्रिय, हे 5 बल, हे 7 संबोधक, हे आर्य अष्टांगिक मार्ग, ही शमन, ही विदर्शना, ही विद्या आणि ही विमुक्ती होय. यांच्यामुळे योगी चांगुलपणाचे आचरण करतो, अनिष्ट कृत्याचे आचरण करीत नाही. महाराज स्मृतीमुळे तो हे सर्व कृती करत असतो आणि यामुळे अचूक आठवण ठेवते आणि हे स्मृती ओळखण्याचे लक्षण आहे. आणि अशा प्रमाणे या ठिकाणी जे काही स्मृतीची ओळख आहे, तर हे स्मृतीची ओळख सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे काही सम्यक प्रधान असेल, जे काही आपले इंद्रिय आहेत, जे काही आपले बल आहेत, तर हे सर्व काही आपल्या स्मृतीची ओळख करून देण्यासाठी असतात किंवा स्मृतीची ओळख करून देतात. आणि अशामुळे जे काही नागसेन या नक्षलनी जे काही 2-4 या ठिकाणी जे काही उदाहरणं सांगले होते नागसेन भंतेनी, तर हे अशा प्रमाणे सांगितलेले आहे. यानंतर समाधी जी आहे, त्या समाधी बद्दल आपल्याला बघायचं की नेमकं समाधी म्हणजे काय. यामध्ये राजा मिलिंद यांनी नागसेन भंते यांना प्रश्न असा उपस्थित केला की भंते समाधीचे लक्षण कोणते? तेव्हा नागसेन भंते म्हणतात की महाराज प्रमुख होणे हे समाधीचे लक्षण आहे. जेवढे काही चांगले गुणधर्म आहेत त्या सर्वांचं नेतृत्व समाधीच करावे लागते. समाधीकडे त्यांचा कल असतो आणि तिच्याकडे ते जातात आणि समाधीतच अंतर्धान पावतात. अशा प्रमाणे या ठिकाणी नागसेन भंते सांगतात की जे काही समाधी असते त्या समाधीमध्ये सर्व काही आपल्या जीवनाचं किंवा आपल्या सर्वांचं नेतृत्व त्या समाधीमध्ये असते. आणि समाधी हे एकदा लावल्याच्या नंतर त्यानंतर जे काही आपलं जीवन आहे ते आपल्या जीवनाचा पूर्ण सार हा सुखामध्ये निर्माण होतो. तरी सुद्धा त्यानंतर मिलिंद राजा म्हणतात की कृपया करून उपमेद्वारा समजून सांगावे. आणि असं म्हणल्याच्या नंतर त्या ठिकाणी भंते नागसेन म्हणतात की महाराज जसे एखाद्या बुरुजाच्या सर्व पायऱ्या त्या बुरुजाच्या सर्वात उंच अशा मनोऱ्याला घेऊन जाणाऱ्या असतात आणि तिथे गेल्यावर त्या संपून जातात, त्यानंतर तो मनोराच काय तो सर्वश्रेष्ठ समजला जातो. त्याप्रमाणे जितके काही पुण्य धर्म म्हणून समजले जातात ते सर्व समाधीचे प्रमुखत्व असण्यात आहे. म्हणजे एखाद्या जो काही राजवाडा असेल किंवा एखादा जे काही बुरुज असेल, जे काही उंच ठिकाण असेल, त्या उंच ठिकाणावर जाण्याच्या अगोदर खालून बघल्याच्या नंतर जे काही सर्व बुरुज आहे किंवा जे काही सर्व पहाड आहे किंवा जे काही उंच इमारत आहे, हे सर्व इमारत चांगली दिसते. परंतु जेव्हा आपण त्या बुरुजाच्या पायऱ्या चढून त्या बुरुजाच्या वरी जेव्हा जातो तेव्हा मात्र खाली आपलं लक्ष जात नाही आणि त्याच्यावरी जे असलेला मनोरा जो आहे फक्त तो मनोराच आपल्याला चांगल्या प्रकारे दिसतो. अशा प्रमाणे त्या ठिकाणी भंते नागसेन सांगतात. परंतु एवढे सांगून सुद्धा जेव्हा
मिलिंद राजाला समजलं पूर्णपैकी समजलं नाही स्पष्टीकरण. त्यामुळं मिलिंद राजा परत म्हणतात की भंते अजून उदाहरण देऊन समजावून सांगा. आणि त्यानंतर परत नागसेन भंते हे दुसरं उदाहरण देतात आणि म्हणतात की महाराज, असे समजा की कोणी एखादा राजा आपली चतुर्गिनी सेना घेऊन लढाईस गेला. स्वतः राजा सेनापती असल्यामुळे समस्त गजदळ, घोडदळ, रथदळ, तिरंजात इत्यादी सर्व तुकड्या त्यांच्या हुकूमतीत राहतात, त्यांच्या हुकुमाचेच पालन करतात. अशा प्रकारे समस्त सेना त्यांच्याकडे झुकते, त्यांच्यात इशाऱ्याने चालते व लढते. महाराज, त्याचप्रमाणे तेथे जसा राजा प्रमुख आहे तशी समाधी आहे. जसे सर्व सैन राजाच्या हुकुमतीत चालणारे आहेत, तद्वतच चार स्मृती प्रस्थान आदी सर्व पुण्यधर्म समजावे. आणि लढाईत शत्रू सैन्याचा नाश तसा मनाचा नाश जाणावा. सैन्यातील विजयाप्रमाणे अरहंत पदाचा लाभ समजावा आणि याप्रमाणे प्रमुख होणे हे समाधीचे लक्षण आहे. भगवंताने देखील म्हटले आहे की हे भिक्षू हो, 7 समाधीचा अभ्यास करा, समाधी साधे होतात, खरेखुरे ज्ञान प्राप्त होईल. म्हणजे या ठिकाणी भंते नागसेन म्हणतात की ज्याप्रमाणे एखादा राजा असतो, जरीही एखाद्या लढाई खेळताना त्यामध्ये जे काही घोडदळ सैन्य असेल, पैदळ सैन्य असेल किंवा कोणत्याही प्रकारचं सैन्य जरी असेल, तर त्या लढाईचं नेतृत्व हे राजा करत असल्या कारणानं जरी ते सैनिक हे लढाई खेळत असले तरीही लढाई जिंकल्याच्या नंतर जे काही सर्वस्व असते हे मात्र त्या राजालाच मिळते. त्याचप्रमाणे असं या आपल्या जीवनाचं सुद्धा आहे की त्याच्यामध्ये जसा राजा प्रमुख आहे त्याप्रमाणे आपली समाधी आहे असं समजायला पाहिजे. आणि जे काही राजाची सेना आहे, जे राजाचं ऐकून चालते, तर ते 4 प्रकारच्या जे काही स्मृती आहेत तर ते स्मृती आहे असं समजावं. आणि त्यामुळं लढाईमध्ये शत्रू सेनेचा नाश करणं, जे काही समोरच्या राजाचे जे काही शत्रू आपल्यावर चाल करून आले आहेत त्या शत्रूचा आपण नाश करणं, याचा अर्थ आपल्या मनामध्ये काही जे वाईट क्लेश असतील त्या वाईट क्लेशचा नाश केला असं आपण समजलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे सैन्यातील विजयाप्रमाणे जे काही आपल्या सैन्याच्या जोरावर जो महाराज जिंकतो, जो जे काही महाराज आहे त्याला राजा आहे हा जिंकतो, त्याचप्रमाणे जे काही अरहंत पद आहे या पदाचा सुद्धा आपल्याला लाभ झाला असे समजावं असं त्या ठिकाणी नागसेन भंते समजावून सांगतात. आणि त्यानंतर मिलिंद राजा म्हणते की भंते, आपले कथन अगदी बरोबर आहे. यानंतर जे काही ज्ञान आहे तर त्या ज्ञानाची ओळख काय, तर त्या ठिकाणी सुद्धा मिलिंद राजाने प्रश्न केला की भंते, ज्ञान ओळखण्याचे लक्षण कोणते. आणि त्यानंतर असा प्रश्न उत्पन्न झाल्याच्या नंतर नागसेन भंते या ठिकाणी त्याने समजून सांगितलं की महाराज, मी आत्ताच सांगितलेले आहे की खंडन करण्याची शक्ती प्राप्त होणे हे ज्ञानाचे लक्षण आहे. तसेच दर्शन घडविणे हे सुद्धा ज्ञानाचे दुसरे लक्षण आहे. आता या ठिकाणी जे काही ज्ञान आहे तर हे ज्ञानाचे लक्षण म्हणजे काय आहे की जे काही खंडन करण्याचं, म्हणजे काही ना काहीतरी आपल्याला जेव्हा चांगलं काय आहे, वाईट काय आहे हे जेव्हा आपल्याला समजते तेव्हा वाईट गोष्टीचं आपण खंडन करतो, म्हणजेच आपल्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे. किंवा जे काही वाईट गोष्ट आपल्या हातून घडत आहे ते वाईट आहे आपल्याला समजण्याचे जे काही आकलन आहे तर ते आकलन आपल्याला झालेलं आहे, तर ते ज्ञान आहे. किंवा एखादी गोष्ट चांगली असेल वाईट असेल हे जेव्हा आपल्याला कळायला लागते म्हणजे त्या गोष्टीचं आपल्याला दर्शन व्हायला लागते आणि हे सुद्धा ज्ञानाचीच ओळख आहे. त्यानंतर मिलिंद राजा म्हणते की भंते, दर्शन घडविणे ज्ञानाचे लक्षण कसे काय आहे. मग त्या ठिकाणी नागसेन भंते समजून सांगतात की महाराज, ज्ञान लाभ होतात अविद्यारूपी अंधकार नाश पावते आणि विद्यारूप प्रकाश निर्माण होतो. त्यांच्यामुळं मौल्यवान सत्य स्पष्ट दिसू लागतात. तेव्हा साधकास अरहनिश प्रयत्नामुळे अखेर जग हे नाशमान आहे, जगात दुःख आहे आणि आत्मा ही वस्तू मुळीच अस्तित्वात नाही या सत्याचे स्पष्टपणे आकलन होते. म्हणजे अशाप्रमाणे जेव्हा आपल्याला जे काही ज्ञानाची ओळख होते तर ज्ञानाची जेव्हा ओळख होईल तेव्हा आपल्या जीवनामधील जे काही अंधकार आहे हा अंधकार नाश पावतो असे भंते नागसेन म्हणतात. आणि जे काही आपल्याला ज्ञान मिळालेलं आहे, जे काही आपल्याला विद्या मिळालेली आहे, त्यामुळं विद्या यामुळे आपल्या जीवनामध्ये सर्व काही प्रकाश निर्माण करते, ज्याच्यामुळे मौल्यवान काही सत्य असेल, जे काही सत्य असेल
हे सत्य आपल्याला स्पष्ट दिसू लागते। आणि असं झाल्यामुळं जे काही वाईट आहे अशा वाईटाचा आपण नाश करतो, त्याग करतो। आणि अशामुळे आपल्याला समजते की हे जे काही जग आहे, जे काही आपलं जीवन आहे, या जीवनामध्ये दुःख आहे। आणि ज्याप्रमाणे ब्राह्मणी धर्मामध्ये सांगतात की आत्मा आहे, तर अशा प्रकारची आत्मा ही वस्तू अजिबात नाही, हे आपल्याला स्पष्टपणे समजायला लागते। एवढं सांगून सुद्धा मिलिंद राजा यांना हे स्पष्टीकरण समजलेलं नसल्या कारणाने मिलिंद राजा परत त्या ठिकाणी भंते नागसेनला विचारते की कृपा करून उपमेद्वारा स्पष्टीकरण करून सांगावे। म्हणून नंतर परत नागसेन भंते म्हणतात की महाराज, समजा एखादा अंधार कोठडीत कोणी मनुष्य हातात जळता दिवा घेऊन गेला असता काय घडते? तेथील अंधार सर्वथा निघून जातो व प्रकाशाचे वलय पसरतात आणि त्या कोठडीतील सर्व चीज वस्तू स्पष्टपणे दिसू लागतात। तसेच हे महाराज, ज्ञान लाभ होतात अविद्यारूपी अंधकार नाश पाहून विद्यारूपी प्रकाश उत्पन्न होतो आणि मौल्यवान सत्याचे स्पष्टपणे दर्शन घडते। तेव्हा साधकास अहर्निश प्रयत्नामुळे अखेर जग हे नाशमान अनित्य आहे, जगात दुःख आहे आणि आत्मा ही वस्तू मुळीच अस्तित्वात नाही, या सत्याचे स्पष्टीकरण होते। म्हणजे आपल्या जीवनामध्ये जेव्हा एखादा व्यक्ती समजा एखाद्या रूम मध्ये, एखाद्या घरामध्ये कुठेतरी अंधार असेल आणि त्या अंधारामध्ये जर तो व्यक्ती जर आपल्या हातामध्ये एखादी मशाल घेऊन किंवा कोणती तरी आग घेऊन किंवा एखादी मेणबत्ती जर घेऊन गेला, तर त्या ठिकाणी पूर्ण प्रकाशमय वातावरण निर्माण होते आणि त्या ठिकाणची कोणती वस्तू त्या व्यक्तीला जर दिसत नसेल, परंतु त्या ठिकाणी प्रकाशमय झाल्याच्या नंतर, एखादी मशाल पेटवल्याच्या नंतर त्या उजेडानंतर तिथली वस्तू दिसू लागते। अशा प्रमाणे जर आपल्याला जे काही ज्ञान आहे, या ज्ञानाचं संकलन झाल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये काय चांगलं आहे, काय वाईट आहे आणि काय काय आहे हे सर्व समजू लागते। आणि याच्यामुळं आपल्याला असं सुद्धा समजते की हे काही सर्व जग आहे हे नाशमान आहे, अनित्य आहे आणि या जगामध्ये दुःख आहे आणि आत्मा जे काही आहे अशा प्रकारची कोणतीही वस्तू या जीवनामध्ये नाही, या सत्याची जाण त्या व्यक्तीला होते। आणि असं सांगितल्याच्या नंतर मिलिंद राजा म्हणते की उत्तम भंते नागसेन, अतिउत्तम। यानंतर एका कार्यात सर्व धर्माचा सहयोग। या ठिकाणी राजा मिलिंद नागसेन भंतेला म्हणतात की भंते, हे सर्व धर्म एकत्र येऊन कोणते एखादे कार्य करतात, म्हणजे कोणते एखादं कार्य करतात काय? आणि यानंतर या ठिकाणी भंते नागसेन यांनी सांगितले की होय महाराज, वर सांगितलेले सर्व धर्म अगदी एकजुटीने तृष्णा समूहाचा नाश करतात। म्हणजे आतापर्यंत जे जे काही आपण गोष्टी बघितलेल्या आहेत, जे काही ज्ञान असेल, वीर्य असेल, समाधी असेल, हे सर्व जे काही गोष्टी आपण बघितलेल्या आहेत, तर या सर्वांमुळे आपल्या जीवनाचं काय कल्याण होते की आपल्या मनामध्ये काही तृष्णा असेल तर त्या तृष्णा समूहाचा नायनाट करते या सर्व वस्तू। आणि त्यामुळं हे सर्व काही वस्तू असतील, हे आपल्या जीवनातील जे काही क्लेश असेल, वाईट वस्तू असेल, कर्म असेल, हे सर्व काढून टाकतात। आणि त्यानंतर त्या ठिकाणी मिलिंद राजा म्हणते की भंते, ते कसे बरे, कृपा करून उदाहरणाने समजून सांगा। आणि नंतर नागसेन भंते त्या ठिकाणी समजून सांगतात की महाराज, हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ शिपाई यांच्या अगदी वेगवेगळ्या फौजा असून देखील शत्रूला हरविण्याचे ते एकत्र काम करतात। त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे पुण्यधर्म एकजुटीने तृष्णा समूहाचा नाश करण्याचे एक कार्य पार पाडतात। म्हणजे ज्याप्रमाणे जरी समजा समजा घोडदळ असेल, पायदळ असेल, त्या हातामध्ये भाले घेऊन सैन्य असतील, हे अलग अलग सैनिक आहेत किंवा अलग अलग प्रकारचे तुकडे आहेत। किंवा समजा आता आपल्या जगाचं, आपल्या देशाचं जर उदाहरण घ्यायचं असेल, तर आपल्या देशाच्या सीमेवर असणारे जे काही सैनिक असतील, तर हे सैनिक अलग अलग प्रांतामधून, अलग अलग राज्यामधून आलेले असतात, ज्या कोणत्या सैनिकाची कोणाची ओळख सुद्धा नसते। परंतु जेव्हा काही बाहेर देशाचा हल्ला आपल्या देशावर हल्ला होते, त्यावेळेस मात्र हे कोणी असे म्हणत नाहीत की मी या प्रांतातला आहो, मी या राज्यातला आहो, किंवा मी इकडचा आहो, मी तिकडचा आहो, मी तुझ्या ओळखीचा नाही, त्याच्यामुळे मी तुझ्या बरोबर जे काही लढाई असेल ती लढाई खेळणार नाही, असं म्हणत नाही। तर सगळेजण मिळून त्या ठिकाणी लढाई खेळतात आणि अशामुळं जे काही समोरचं जे काही आलेलं काही संकट आहे किंवा दुसऱ्या राज्याने केलेलं अतिक्रमण आहे, यांचा आपण नाश करतो। आणि
अशाच प्रमाणे आपल्या जीवनामध्ये सुद्धा जे काही ज्ञान असेल ही वेगळी वस्तू आहे, समाधी असेल ही वेगळी वस्तू आहे, धैर्य असेल ही वेगळी वस्तू आहे, तसंच वीर्य असेल ही सुद्धा वेगळी वस्तू आहे. परंतु हे सगळ्या वस्तू एका जागी येऊन जे काही आपल्या मनामधली जे काही तृष्णा आहे या तृष्णाचा समूळ नाश करून टाकतात असं त्या ठिकाणी सांगतात. आणि यानंतर त्या ठिकाणी मिलिंद राजा म्हणतात की अगदी बरोबर आहे, आपण योग्य ते सांगितलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी विज्ञान सांगितलेले आहे असं म्हणतात. आणि या ठिकाणी जे काही समाधी वीर्य जे काही याचे उदाहरण सांगितलेले होते, तर हे या ठिकाणी या दोघांचं जे काही प्रश्न उत्तराचा तास होतो तो प्रश्न उत्तर त्या ठिकाणी संपतात.